आपले 3.2 संपल्यानंतरचं एक पहिलं प्रमेय आहे आणि प्रमेयाचं विधान काय आहे. जोपर्यंत तुम्हाला प्रमेयाचं विधान समजणार नाही तिथपर्यंत तुम्हाला प्रमेय सिद्ध करता येणार नाही, म्हणजे साध्य दाखवता येणार नाही. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, प्रमेयाचं विधान वाचायचं, त्याच्यानुसार आकृती काढायची, पक्ष साध्य रचना असेल तर रचना, आणि मग जायचं सिद्धतेकडे. पहा मग काय तर काय म्हटलंय त्याने, एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात. म्हणजे काय एकरूप दिलंय बरं तुम्हाला इथं, काय दिलंय, एकरूप कंस, एकरूप कंस दिले आहे आणि त्या एकरूप कंसाच्या ज्या संगत जीवा असतील त्या एकरूप असतात हे आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजे जे कंस काय दिले, एकरूप, हे आपलं पक्ष असेल, काय असेल, पक्ष. आणि ज्या जीवा आपल्याला काय दाखवायचे आहे, एकरूप, ते आपलं साध्य असेल. म्हणजेच काय विधाने समजलं का, काय, एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. एकच वर्तुळ घ्या किंवा दोन एकरूप वर्तुळे काढा. मग दोन वर्तुळे काढण्यापेक्षा काय करायचं, एकच वर्तुळ घ्यायचं. बघ कसं, बघ समजा आपण काय केलं, आता हे एक वर्तुळ घेतलं, दिसलं, हे काय आपल्याकडे आता वर्तुळ आहे. त्याने काय म्हटलंय, एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल, जीवा काढून घ्याव्या लागतील. मग तुम्ही तुमच्या पद्धतीने जीवा त्या ठिकाणी काढू शकतात आणि नाव बी तुम्हाला द्यायचे असतील ते तुम्ही देऊ शकतात. ओके, समजा मी बघ हे एक जीवा काढली, दिसते, आणि हे एक जीवा काढली, दोघं सारखे दिसत आहेत का, वरची थोडी नाही, पण ठीक आहे, वाकडी, पण दोघं सारखे दिसत आहेत का, समान, म्हणजे सारख्या लांबीच्या दिसत आहेत का, दिसत आहेत ना. ओके, मग आपण काय करणार बघ भूषा भाऊ, आता हाय ना बेटा, वर्तुळाचा केंद्रबिंदू झाला, वर्तुळाचा काय झाला, केंद्रबिंदू. ओके, काय म्हटलंय त्याने, एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. मग आपण एक काम करू, यांना देऊन टाकू नाव. समजा याला ए, याला बी, याला सी, याला डी. म्हणजे पहिली जीवा काय झाली, ए बी, दुसरी जीवा काय झाली, सी डी. कंस आहेत का रे, नाही. कंस दिसत आहेत का, नाही. मग कंस दाखवावे लागतील. समजा मग मी काय करतो, हा एक कंस घेतो इथं यम, आणि इथं हा कंस म्हणजे नाव देतो, पहिल्यांदा काय देतोय, नाव. मग इथं काय झाला, कंस ए एम बी आणि दुसरा कंस झाला सी एन डी. आता तो काय म्हणतोय, एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला, हा कंस ए एम बी एकरूप असेल कंस सी एन डी शी, हे झालं पक्ष. आणि मग या कंसाशी संबंधित जीवा कोणत्या, जर मी आता काय घेतलं, कंस सी एन डी घेतला, तर याच्यामध्ये कोणती जीवा तयार होते रे, कंस सी एन डी मध्ये कोणती जीवा तयार होते आहे, जीवा सी डी. कोणती जीवा तयार होते, जीवा सी डी. आणि कंस ए एम बी मध्ये कोणती जीवा तयार होते, जीवा ए बी. म्हणजेच त्याने काय म्हटले, एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. समजलं मग आता. मग पक्ष काय सांगणार बरं तुम्ही, पक्ष काय सांगाल, बोला. आता इतकं जर तुम्हाला लक्षात आलं तर पक्ष तुम्हाला सांगता यायला पाहिजे ना. बरोबर, पण वर्तुळाचं नाव घेऊन टाकायचं, जे आपण वर्तुळाच्या केंद्रबिंदूला नाव दिलेलं असेल ते. म्हणजे काय,
ओ केंद्र असलेल्या वर्तुळात, काय म्हणायचं, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात, किंवा अजून तुम्ही एक म्हणू शकता, वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ आहे असं. समजलं? मग काय इथं कंस, पहिला कंस कोणता, ए एम बी हा एकरूप असेल. कोणाशी एकरूप असेल, कंस सी एन डी शी. हे आपलं काय झालं रे, पक्ष. साध्य काय करायचंय मग तुम्हाला, पहा साध्य काय करायचं आहे, तर या कंसाशी संबंधित ज्या जीवा असतील, या कंसाशीच्या ज्या संगत जीवा असतील त्या दाखवायच्या एकरूप. मग कंस एएमबी शी संगत जीवा कोणती, यस नाव पहा ना, जीवा ए बी, आणि एकरूप जीवा याच्याशी कोणती असेल, सी डी. मग इथं म्हणणार जीवा सी डी. हे काय झालं तुमचं, आता काय करावी लागेल, आता का रचना करावी लागेल, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला काही पॅटर्न ऋषिकेश किंवा काही स्ट्रक्चर दिसत नाहीये. दिसतंय का, की आपल्याला एखादा त्रिकोण दिसतो आहे का, चौकोन दिसतो आहे, असं काहीच दिसत नाही ना, जे आपण शिकलो त्याप्रमाणे ना. केंद्रीय कोण दिसतो आहे, कळलं का, म्हणजे याचा अर्थ आपण काय करणार, रचना. मग रचनेमध्ये काय करायचं बघ रे, ए पुरा रचनेमध्ये मी एक काम करतो, हा ए या ओ शी जोडून टाकतो, जोडला. त्याच्यानंतर हा ओ या बी शी जोडून टाकतो, जोडला. त्याच्यानंतर हा जो ओ असेल तो या सी शी जोडतो, आणि हा ओ कोणाशी जोडतो, या डी शी जोडतो. म्हणजेच मी काय म्हणणार, रचनामध्ये बोला कोणकोणते जोडले आपण, रेख ओई, त्याच्यानंतर रेख ओ बी, त्याच्यानंतर रेख ओ सी, आणि नंतर रेख ओ डी, आणि याला म्हणायचं काढा. काढा म्हटलं आपण त्याला, काढून टाकले. मग काय तयार झालं तुमच्याकडे रे, तुमच्याकडे काय तयार झालं मग इथे, यस असं वापर करायचा ना बेटा. काय तयार झाले, त्रिकोण. मग आपण काय करणार, त्रिकोणांचा विचार करूया ना आता, मग आपल्याला पुढे जाता येईल. आणि काल आपण कंसाच्या मापाच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत. कंसाच्या मापाची व्याख्या आठवते का, की केंद्रीय कोणाचे माप हे त्याच्या संगत लघु कंसाच्या मापा एवढे असते, बरोबर. जर तुम्हाला विशाल वर्तुळ कंसाचं माप काढायचं असेल तर तुम्ही काय करणार, पूर्ण वर्तुळाचं माप जे 360 अंश असतं त्याच्यामधून लघु कंसाचं माप आपण काय करून टाकतो, वजा करून टाकतो. त्याच्यानंतर पूर्ण वर्तुळाचं माप पाहिलं तुम्ही 360 अंश. त्याच्यानंतर तुम्ही अर्धवर्तुळ कंसाचं म्हणजेच अर्धवर्तुळाचं माप पाहिलं की 180 अंश असतं, बरोबर आहे का. मग तिचाच आपण काहीतरी कंसाच्या मापाच्या काय करू, आता थोडा वापर करूया इथे, बघ कसा करायचा. मग पहिल्यांदा तर मला काय एकरूप दिले आहेत रे, कंस. कंस एएमबी एकरूप कंस सीएनडी. हे कंस एकरूप आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला चेतन गावंडे, की दोघं कंसांची माप पण समान झाली. दोघं कंसाची माप काय झाली, हा लगेच काय, दोन्ही कंसांची माप काय झाली, समान. आता दोन्ही जर कंसांची माप समान झाली तर आता हा जो कंस एएमबी असेल हा लघु कंस झाला, काय झाला, आणि कोण एओबी हा त्याचा काय झाला, केंद्रीय कोण. काय झाला, केंद्रीय कोण. कारण आपण शिकलो ना, केंद्रीय कोणाचे माप हे त्याच्या संगत लघु कंसाच्या मापा एवढे असते, बरोबर. त्याच्यानंतर इकडे सीएनडी लघु कंस, तो सीओडी त्याचा केंद्रीय कोण, बरोबर. हे दोघं कंस एकमेकांशी काय होते, समान एकरूप होते. म्हणजे यांच्याशी संदर्भात संबंधित जे केंद्रीय कोण असतील
ते सुद्धा एकमेकांशी काय होतील, एकरूप होतील. मग घ्यायचा त्रिकोण एओबी आणि त्रिकोण सीओडी. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या दाखवून द्यायच्या, बरोबर. हा एक कोण आला तो तिथं दाखवून द्यायचा, आणि हे एस ए एस नुसार म्हणजेच बाजू कोण बाजू, बा को बा, या कसोटीनुसार काय होतील, त्रिकोण एकरूप होतील. आणि आपल्याला माहिती आहे एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू एकरूप असतात. रेख ए बी एकरूप रेख सी डी, आणि याच आपल्यासाठी काय आहेत, जीवा. म्हणजेच तुम्ही म्हणणार जीवा ए बी एकरूप जीवा सी डी. समजलं प्रमेय कसं असेल? नसेल समजलं इकडे लक्ष द्या. मग मी आता कोणाकडे जाणार, सिद्धताकडे जाणार. सिद्धताकडे जाताना सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, जे दिलं आहे ते लक्षात घेऊन टाकायचं. काय दिलाय तुम्हाला, कंस कोणता, ए एम बी एकरूप कंस सी एन डी, याला तुम्ही काय म्हणणार, पक्ष. हे दोघं कंस एकरूप झाले म्हणजे यांची माप काय झाली, समान. म्हणजेच मी काय म्हणणार, काल शिकवलं होतं मी, माप कंस असं म्हणायचं. एम बी बरोबर माप कंस सी एन डी, याला देऊन टाका समीकरण नंबर 1. कंसाच्या मापाची व्याख्या तुम्हाला माहिती आहे. मग आता काय म्हणणार, याच्याशी संदर्भात कोणता कोण घेणार, माप कंस कोणता रे, ए एम बी बरोबर काय म्हणणार, कोणता कोण घेणार, कोण ए ओ बी. काही अडचण आहे का, याला देऊन टाका समीकरण नंबर 2. आता जसा खाली वर घेतला तसा खाली दाखवा. म्हणजे कोणाशी रिलेटेड दाखवणार तुम्ही आता, या कंस सी एन डी शी. तसेच काय म्हणायचं, तसेच माप कंस कोणता सी एन डी बरोबर कोणता घेणार, कोण सी ओ डी. याला देऊन टाका समीकरण नंबर 3. आणि दोघांना एकच कारण देणार तुम्ही, काय, कंसाच्या मापाची व्याख्या. काय म्हणायचं, कंसाच्या मापाची व्याख्या. याचा अर्थ काय होतो, काय, केंद्रीय कोनाचे माप हे त्याच्या संगत लघु कंसाच्या मापा एवढे असते. मग काय दिसते रे तुम्हाला या तिघ समीकरणामध्ये, समीकरण 1, समीकरण 2, समीकरण 3 वरून काय लक्षात आलं तुमच्या, बोला. समीकरण 1, समीकरण 2, समीकरण 3 वरून काय लक्षात आलं, आता पहा ना बेटा, बोला जरा. समीकरण 1, समीकरण 2 आणि समीकरण 3 वरून काय लक्षात आलं, इथे असा बॉक्स करून घ्यायचा वाटल्यास या आकृतीला, म्हणजे टेन्शन नाही. पटकन सांगा काय लक्षात आलं तुमच्या. समीकरण कोणकोणते, 1, 2 व समीकरण 3 वरून. बघ आता मी सांगतो. समीकरण 1 मध्ये काय रे, बघ बरं, हा मापकंस एम बी हा या मापकंस सी एन डी शी काय समान आहे, बरोबर. मापकंस एम बी शी कोण एओ बी समान आहे, मापकंस सी एन डी शी कोण सीओ डी समान आहे. आणि समीकरण 1 मध्ये मापकंस ए एम बी आणि मापकंस सी एन डी दोघं समान आहे. म्हणजे हा याच्याशी समान, याच्याशी हा समान. म्हणजे समीकरण 1, 2 व 3 वरून जर मापकंस ए एम बी बरोबर मापकंस सी एन डी म्हणजे या डाव्या बाजू समान झाल्या तर उजव्या बाजू बी काय होतील, समान. म्हणजेच आपण इथं काय म्हणणार, समीकरण किती, 1, त्याच्यानंतर 2 व किती वरून रे, 3 वरून कोणते कोण घेणार, कोण ए ओ बी
बरोबर कोन COD, डाव्या बाजू समान उजव्या बाजू समान झाल्या. आता दोघांची जर माप समान झाली तर हे एकरूप झाले. काय झाले? एकरूप. म्हणजेच काय म्हणायचं? म्हणजेच कोन AOB एकरूप कोन COD. याला देऊन टाका समीकरण नंबर 4. काय देऊन टाकायचं? समीकरण नंबर 4. मी बोललो आता. त्याच्यानंतर तुम्ही घेणार त्रिकोण. काय घेणार? त्रिकोण. कोणते त्रिकोण घ्यायचे? तेच दोघं ज्यांची नावं आपण कोणांमध्ये दाखवली. आता त्रिकोण AOB आणि त्रिकोण COD मध्ये घ्या. जे जे घटक आहेत ते दाखवून द्यायचे. रेख OA दिसते का? रेख OA कोणाशी एकरूप असेल रे? रेख OA एकरूप रेख OC. ओके. त्याच्यानंतर दुसरं काय म्हणणार? रेख OB कोणाशी एकरूप असेल रे? रेख ODशी. एकास एक संगती. OB एकरूप रेख OD. कारण काय देणार? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. काय म्हणतो आपण त्यांना? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. समजलं? मग आता एक कोण पण आहे आपल्याकडे. कोणता कोण आहे आपल्याकडे? कोन AOB एकरूप कोन COD. किती वरून रे? 4 वरून. आता हे दोघं त्रिकोण काय झाले रे? एकरूप झाले. कोणते दोघं त्रिकोण? त्रिकोण AOB एकरूप त्रिकोण COD. कोणती कसोटी रे? एकरूपतेची बाकोबा कसोटी. आणि मग आपल्याकडे काय गुणधर्म आहे? जर दोन त्रिकोण एकरूप झाले तर त्यांच्या संगत बाजू एकरूप असतात, त्यांचे संगत कोण पण एकरूप असतात. मला साध्यमध्ये कोण पाहिजे की बाजू पाहिजे आहे. म्हणजेच मग कोणती बाजू राहिली त्या त्रिकोणाची? पहा बरं. OA तुम्ही घेतली, OB घेतली, इकडे OC घेतली आणि OD घेतली. त्रिकोण तुमच्याकडे AOB. मग कोणती बाजू राहिली? AB राहिली. कोणती राहिली? AB. मग याची कोणती घेणार तुम्ही आता? रेख कोणती? रेख AB एकरूप रेख AB एकरूप रेख CD. कारण काय देणार? एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू काय असतात? संगत बाजू एकरूप असतात. आता हे रेख AB आणि रेख CD काय? जीवा आहे. काय आहे? जीवा. आणि म्हणजेच काय म्हणणार मग तुम्ही? जीवा. यस. जीवा AB एकरूप जीवा CD. आणि हेच तुमचं काय होतं रे? साध्य. समजलं? प्रमेय खूप सोपं आहे बेटा. त्याच्यामध्ये फारसं काही जास्त करायची गरजच नाहीये. की जर तुम्ही विधान वाचलं, काय वाचलं? प्रमेयाचं विधान. त्याच्याप्रमाणे पक्ष साध्य रचना करून घ्यायची आणि सिद्धतामध्ये जो पक्षमध्ये दिलं त्याच्यानुसार घेत जायचं. नंतर तुम्हाला या पद्धतीने काय मिळतात? त्रिकोण. आणि त्यांना काय दाखवा? एखाद्या कसोटीनुसार एकरूप दाखवा आणि ऑटोमॅटिक तुम्हाला साध्य मिळणार आहे. ओके.